रावणाची कथा महाराजांना चालू केली आहे असं वाटतं. पण रावणाला संपवायसाठी रावणाचा जन्म झाला. ते रावण कसा होता हे थोडक्यात सांगते ना. पुन्हा फिरून येतो माझ्या वळीला की तू माझ्या वळीला म्हणजे वळी पहिल्या भागाली पहिल्या जाग्याला. तर असा हा रावण अत्यंत श्रेष्ठ अशी भक्ती करणार. आपण जे पूजा केल्यानंतर फुल वाहतो किंवा तुळशीचं बाग वाहतो. आता कसं ज्या त्या दैवताला वेगवेगळी आवड आहे. सगळ्याची आवड एक नाही. तेव्हा भगवान शंकराला बेल पुष्प आहे, बेलाचे पान आहे. पांडुरंगाला तुळशीचं तुळस वाहतो. गणपतीला दुवा वाहतोय. तशा पद्धतीने वेगवेगळे फुलं किंवा पान आपण वाहतोय. त्या त्या दैवताला जी आवडतात ती आपण वाहतो. परंतु रावण कसं आहे, कमळ श्रेष्ठ आहे वाहण्याला. कमळाचं श्रेष्ठत्व मोठं आहे वाहण्यासाठी. परंतु राजा रावण काय करत होता, त्याचं शिरकमळ वाहतो. शिरकमळ म्हणजे स्वतःच मुडकं तोडायचं वाहायचं, फुल वाहिल्यासारखं. अशी किती तुम्ही काय एक फुल घेतलं आमच्यात तोडून पाणी ना घालता तुम्ही. पाणी तर तुम्ही घातलेलं नसते. घेतलं एक फुल तोडून इथं महाराजांनी बाहेर काय नाही. पाणी बी तुझं घाल, फुलं बी तुझं आण, आम्ही आणतो तोडतो का ते आपला देवते. एक शिर तोडून वाहिल्यानंतर शिर कमळ, नुसतं कमळ नाही. आपण नुसतं कमळ वाहतोय पण तो शिर कमळ वाहायचा. एक शिर असं तोडल्यानंतर वाहायसाठी दुसरं शिर त्या ठिकाणी उगम पावायचं. म्हणजे शिर तोडल्यानंतर काय तो मेला असं होत नव्हतं, तो मृत्यू पावला असं होत नव्हतं. लगेच तिथं दुसरं शिर उगम पावला. देव कसं मरून येणार, त्याच्यासाठी करते म्हटल्यानंतर ते कसं मरून येणार. म्हणजे एवढी सिद्धी प्राप्त झालेली होत्या, एवढं सेवा पुण्य इतकं झालेलं होतं. अशी किती शिर तोडायची, 101, 1001 एवढी वाहायची. त्यावेळेला 101 वाहायची. तोडायची वाहती सोडून द्या, तोडायला ठेवायची, तोडायला ठेवायची. अशी 101 वेळा, त्यावेळेला 1000 वेळा. कसली सेवा झाली. आता देव काय मागेल ती देव काय नाही येणार. आता राहिलं ह्याच्या पुढचं काय राहायचं सांगायचं. नुसतं एवढं तांदूळ फुलं आपण आणून वाहते, एवढी साखर द्यायची मुंग्याला टाकते, तेवढी पोळी बाजू साखर तेवढी टाकायची. तेवढ्या साखरवर सुद्धा आपल्याला 4 दाणे देव किती तर देणार असते. आता हे तर शुल्क तोडायचं म्हणजे स्वतःच पूर्णत्व आपण समर्पण करायचं. त्याला काय म्हणायचं, एक बारकी सगळी तिकडे त्या झाडाखाली बसवा, सगळी बार झाडाखाली बसवा. शिर कमळ तोडणं म्हणजे समर्पण आहे. आपण काय करतोय, अर्पण आहे. आपण करतो ते काय अर्पण आहे, तुझं समर्पण नाही. समर्पण नाही, त्याचं ते घन आहे. तुम्हाला आजच्या दिवसात कळणार नाही, थोडं थोडं बारके वाटत शॉर्टकट सांगते. आपण करतो ते अर्पण आहे. आपण काय करतोय, अर्पण आहे. तो करतो ते समर्पण आहे.
समर्पण म्हणजे पूर्णत्वाचं ते अर्पण सेवा. आपली पूर्णत्वाची सेवा नसते अर्पण काय म्हणजे सगळ्या ऐकलं नसतं पूर्णत्व नाही. एखादी पगड घाल म्हणलं आपल्याला आम्ही एखाद्या म्हणलं पुढच्या पौर्णिमे पगड घाल घातल्यास तो लईच का वाईट आहे दिस वाईट पड असं म्हणतो. मग एक 5-6 महिने पुढची पगड घालतो पुढच्या वर्षी घालतो असं म्हणेल. दुसरं एखादा काय म्हणेल किती खर्च येतोय 25,000 येतोय 10% असतं तर त्या घातली असती. अजून एखादा जोरदार बघू बा त्याचे पुढे जाऊन पुन्हा आम्ही एवढं देतो तेवढे भागवा काय होईल तेवढी करा. किती त्याला प्रयोग झाले. हे कशाचं झालं एक छोट्या पंक्तीचा हा विषय झाला. छोट्या पंक्तीचा 100-200 माणसाच्या पंक्तीचा हा विषय झाला. आणि मग पूर्णत्वाचं समर्पण आपण करू शकत नाही. पण माणसाच्या जन्माला आलेले कबीर महाराज त्यांच्या घरी संत जेवायला आले होते. काहीच नव्हतं. आता दुकानात आणायचं म्हटलं तर की आपल्यासारख्याला उदाहरण तर देतील का बुडवतं त्याला उदाहरण द्यावं लागतो. नियम आहे त्याचा जे बुडवतो ना त्याला द्यावं लागतं उदाहरण. पण संत लोक काय घ्यायचे काय घ्यायचे मग हे जर विश्वास कुठला दिला नाही उदारीपणा त्याला कोण द्यायचे बाजार तर कोण देणार नाही. संत तर सगळे आहेत का पंढरपूर सगळं गेली सगळी संत मंडळी गेली. लई लांबच्या गाड्याकडे जावं वाटतो बऱ्याच जणांना. गेलो पहिल्यांदा जेवणाची सोय काय केली बघितली. आता सगळी घरं काय करडे गुरुजीची घरं नसती. करडे मास्तरांच्या घरी 15-20 पाशा एवढं सगळं म्हणून तास सगळं. पण आता एक काळ होता असं म्हणावं लागेल तो त्या जेवणाचा एक काळ होता. दुसरा काळ मुलाच्या टप्प्यात सुरू होईल. मध्यंतरी काय वेळेला ते कोरोना सारखं मध्यंतरी गॅप पडतो ना तसं असते. त्याला काय विचार करायला मोठे नाही. जेवढे आपल्याला होते तेवढं करत राहायचं. म्हणजे दुकानात बाजारामध्ये पैसे नाही पोराला पाठवले पोरग गेला त्याला कोण द्यायचं दिवस मावळ आहे. दुकान तर बंद आहे. बारकी खिडकी शोधली त्यानं आत उतरलाय. आता काय पैशाने चोरून झाले सरळ सरळ चोरी करायची. सगळं पाहिजे तेवढं घेतलं साहित्य आणि घेऊन आली खिडकी बाहेर ठेवलं कोणा हळूच मुंडकं बाहेर काढ तेव्हा ते दुकानदारानं बघितलं. मग म्हटलं माझ्या दुकानात कोण चोरशील काय चोरून घ्यायचं. आता काय करायचं त्यानं बघितलं. आता बघितलं ती काय सोडणार नाही त्यानं कोण आहे काय बघितलं ते शिरका करून टाकलं. कारण चोरीला आल्यावर चोरच आहे अंदाजची वेळ आहे चोरच आहे कापलं. कोणा बघते तरी तोर कबीर महाराज अजून कसं आहे नाही अजून कसं आहे आणि बघायला तर तिथे हे बसते. आम्ही माझंच मुलगा तुमचा मुलगा चोरी कशाला काढली तुम्ही आमच्या नाही वाटेल खरी गोष्ट आम्हाला चोर नाही त्यामुळे आम्हाला बाजार लागायचा ना आणि म्हणून त्यानं तो बाजार संत मंडळी आली त्यांना जीव घालण्यासाठी त्यांनी असं केलं. म्हणजे आता काय करायचं. मग ती शेर बी तिथंच पडलंय ती ध्येय बी तिथंच पडलंय.
म्हणलं आता तर ठेवू का म्हणलं हे सामान, हे बाबा घ्यायचं काय अजून काय लागेल ठेवून घ्यायला, मला काय माहिती असं होते. मग ते साहित्य सगळं घेऊन येऊन साधू संतांना पूजित केलं. विचार करा, स्वतःचा पोला जर शेर पडले तिथं मुलगा मेलाय, त्याचं शेर बी तिथंच पडलं, ध्येय बी तिथंच पडलाय. पण कोणासाठी बाजार घेऊन आले? साधू संतांसाठी. आपल्या घरात थंडी लागली 100 कोटीची 200 कोटीची, पहिली मग कवाली येते का नाही, माटाली येते का नाही, जायचं 4 माणसाच्या मुखात कसं होणार आहे? मग मला सांगितलं तुम्हाला हे अर्पण आहे आपलं, आपलं काय समर्पण नाही, अर्पण. त्याच्यानंतर दुसरी उदाहरण चिलिया बाळास चांगुणाची सेवा मोठी झाली होती आणि त्याची परीक्षा बघायसाठी शंकर आले, भगवान शंकर. कारण त्यांना बी हे कसं आहे, स्त्रियांमध्ये जास्त संघर्ष असतो, जास्त. मी श्रेष्ठ का तो श्रेष्ठ हे पुरुषामध्ये जास्त नाही होत, ते स्त्रियांमध्ये खूप असतात. तेव्हा नंतर घ्यायला कोण तयार नसतं. सासू म्हणतात ती सासू आहे, तू काय लागलीस, तुला काय माहित आहे, मी सांगितलं तेवढं कर. माझंच प्रत्येक ते म्हणणार आहे मी काय फुकाट आले का, 2-4 लाख माझ्या बापानं खर्च केला, तेव्हा मी हित घालणार आहे तुझं, तो काय फुकाट मला स्वीकारलं का? माझ्या बाने एवढं दिलं, तुझ्या घरात काय सुद्धा नव्हतं, 4 ताबी सुद्धा नव्हतं, फुटकं पलंग दिलं, पंख दिलं, म्हणजे काय श्रेष्ठ. ती चांगोनाची एवढी सेवा झाली, वर बातमी पोचली आणि भगवान शंकर आणि पार्वतीला सांगितलं लय श्रेष्ठ भक्त आहे. कसे श्रेष्ठ भक्त म्हणजे असे किती तर भक्त आहेत बघ, आमच्या एवढं श्रेष्ठ तू असू शकतो का? तुझं काय म्हणजे लय मोठी तिची कीर्ती म्हणजे किती माणसं जेवून जाते, कोणाला नाही म्हणायच्या विषयाने इतकी माणसं जेवून जाते. असले कसले म्हणजे काय करते म्हणजे काय एवढं मोठं ते काय, आणि जसं राज्य होतं सगळं होतं गोष्टी ते काय गरीब नव्हते. बघा परीक्षा, मग ती भगवान शंकर मला शॉर्टकट सांगितले, मोठ्या कथा सांगत नाही, शॉर्टकट आहे हा. शंकराने परीक्षा वगैरेसाठी 20,000 का, तर पार्वतीने सांगितलं की तुम्ही तिची परीक्षा बघून या. कशाची परीक्षा बघायची हे सुद्धा त्यांनी सांगितलं, भगवान शंकराने ठरवलेलं नाही ते. नाही कशी परीक्षा बघायची, आम्ही सांगतो तशी परीक्षा बघायची. लय मोठे भक्त आहे, लय आंदोलन करते, लय माणसं जीव घालते, घालते बघू कशी जीव घालते. मग तुम्ही जायचं वेश घेऊन संन्यासीच्या रूपात जायचं, बरं जातो जेवण मागायचं, मागतो कशी आहे, मकईच्या भाकरी नवं, ज्वारीच्या भाकरी नवं, बाजरीच्या नवं, पंचपक्वान्न नर मांस भोजन मागायचं. म्हणजे असलं कसं तू सांगायला इतका अवघड, एखादी जर जीव घेऊन मला जेवण करायचं, मग तुमचा भक्त कसा श्रेष्ठ. बघा की बायकांमध्ये किती चढावणी असतात, कारण असं कुठं होईल का, नर मांस कोण वाढेल का, वाढतील का नाही. मग तुमचा भक्त कसला. महाराजाकडे असा माणूस घेऊन यायचा, असा माणूस घेऊन यायचा, त्याचं काम केव्हा होईल, कधीच होईल काम त्याचं. आणि असं काम त्यानं सांगायचं की जे काम अशक्य मग तुमचं महाराज कसं, तुझं महाराज मग आमचं करून येईल काम, आणि त्याचं काम 4 जन्म तर होणार नसते. असणार माणूस घेऊन यायचं का, महाराजाची परीक्षा बघायला नको. आता हे चांगली परीक्षा आणि घ्यायला सांगते पण पार्वती देवाच्या बायकाचे काही सांगते, बाबा सारे गोष्टी नाही, सोप्या नाहीत गोष्टी.
आणि सगळं पुढे घेऊन पूजा केली. त्यावेळी आम्हाला थांबायला वेळ चाललो. अहो म्हणजे महाराज बसा तरी बसतो, पण वेळ नाही. मग लगेच आम्हाला भोजन लगेच तयार करते. म्हणजे आता बघा, एका राजाची पत्नी होती, श्रेया राजाची पत्नी, म्हणजे मुख्य जे राज्य आहे त्याचं, त्या राजाची पत्नी आहे चांगोणा. पण एवढी राजपत्नी असून सुद्धा तिनं दुसऱ्यावर सुपूर्द काम केलं. जेवण मागायला लागले, साधूच्या रूपात आली शंका, स्वतः भोजन तयार करते. राजाच्या घरातल्या माणसाला राजाची पत्नी अशी घ्यायची, श्रेया राजाची पत्नी. आता राजाच्या बायकोला कोणतं पाहुणा आलाय किंवा कोण महाराज आलाय, त्याला जेव घालायला 4 भाकरी टाकायची तुझ्यावर गरज आहे का काय? किती दाशी असतील, किती सेवक असतील, पण नाही. तो कामाने इथे असायला लागते सारखेच येण्या गावाची काम करा. साधू संत आलेले आहेत आपल्या घराला, आपण स्वतः भाकरी तयार करून त्याला घातली पाहिजे. का कितीतरी शोक असते त्यांच्याकडे. अगदी चोपणारा बाहेरच्या ह्याच्या शेकापासून राजवाड्यामध्ये थोडे असते का? पण नाही, लगेच मी तयार करते. म्हणजे काय तयार करते तू? तुम्ही सांगितले भोजन. काय भोजन करायचं तुम्हाला? मला नर मांस पाहिजे. कशी बोलते? 1 मिनिटवर त्याला म्हणजे कळेला काय करा. नर मांस म्हणजे तो काय कुठं आणायचं, काय कळायची गोष्ट आहे. तू लय विचार करायला लागले म्हणजे आम्हाला थांबायला वेळ चालणार कुठे करायचं चालणार. अजून 5 मिनिट तर बसा म्हणजे लगेच मी तयार करेल. थांबायला सुद्धा वेळ नाही. परीक्षा कशी असते, थांबायला सुद्धा वेळ नाही. गेली आणि ते म्हणजे काय आता कोणाचं काढायचं माणूस? कोण गेलो दिला मापटवर पीठ आणायची पैसे असलं तर डबा भरून देणार नाही. काल सगळं काल सगळं तेव्हा ते तरी दळणार तेव्हा काय एवढी आपली बुद्धी आणि देव काय बोलत आहे काय करत आहे. गेले आतमध्ये आता विचार केला काय करावं. मग सध्याच्या मनाला चिर्या बाळाला बोलून घेतलं. बाळाही म्हणजे लहान मुलाची थोडं कळत होतं, लहान होतं बाळा पण कळायला लागले होतं. बाळा म्हणजे आता ते आले महाराष्ट्राला जीव घालायचं. मग आणि त्यांना नर मांस पाहिजे. मग काय करायला लागेल? तुला म्हणजे कापून त्याचं मांस काढून त्यांना जीव घालायला लागतं. कोणाला मुलाला बनती स्वतःच्या तुम्हाला कोंबड तर एखादं घेतली कशाची मग तुम्हाला कापायला काय ते बोला स्वतःच्या. तर ते बोल सुद्धा ते पुढचं शुद्ध विजयात होती. रसाळ होती. आमच्याकडे घरात ते रसाळ कसली पोरची येत नाही जन्माला. ती करोडी दरवाजा आमच्या कुठं जन्माला नाही. त्याला कारण आमच्या 10 पिढ्यांनी देवदेवाचं शिजलेलं असते ना. जत्रा लय जणांना जत्रा केल्या, लय जणांना कापलं. आणि ते जे शिजलेलं ना 10 त्याचा संपूर्ण परिपाक प्रसाद म्हणून ती करोडी दरवाजा आमच्या त्याच्यात आली. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हाही विठ्ठल कृपा केली. चांगली माणसं जन्म येते असलं कसं तिला असे बाबा आमच्या पोटाला काढली. इतिहास मागचा 2-4 पिढ्याला तुझ्या घरात कोण माळकरी होता? तुझ्या बाला तर माळ होती का? तुझ्या आज्याला तर होती का? तुझ्या पज्याला तर होती का? 5-10 पिढ्यात कोणाला माळ होती का?
कुठलं शुद्ध पोळी येतील आपल्या पोटाला त्यांना निवेदन घालण्याचं फार तयार नाही. तुकाराम महाराजांच्या 7-8 पिढ्या माळ चालत आलेली होती, पंढरीची वारी चालत आलेली होती, तेव्हा ते दुसरा जन्माला आहे. माझ्याकडे जाऊन दिवस पडले 4-10 माझं, कोणाला गळ्यात माळ नाही. आता तुझं तर गळ्यात तू कसला मोकळा, आता तरी पुढे आजी उपदेश नका करून असं आयुष्यात नसून त्याला कळलं नसेल. जेव्हा देवाला करून बोगड शिकलेली त्याच्या तरला जा, त्याच्या तरला जा, ह्याच्या आरतीला जा, त्याच्या आरतीला जा. कोणाच्या आरती करतोय, कोणाला श्रद्धा ठेवतोय, कोणाला देव मानतोय. अरे देव कुठं आहे? जगाचा नियंता, देवांचा देव. हे देव देव पदाला पोचते ती देव आणि देवांचा देव तो परमात्मा परमेश्वर ना. आपल्या ठिकाणी आत्मा आहे, आत्मेचा आत्मा आहे, तो परमात्मा आहे. आणि कोणाला आरती करते मी, कोणाला काय देव देव करते मी. आणि ते चुकलं तुम्ही का करायला मला किती सांगून गेले. आजच्या या पवित्र दिसाला तर पुराण नसली मात्र आज तर शुद्ध व्हा, आज तरी शुद्ध व्हा. जर गेलेले गेले काय तरी या बघायला गेले तिथे कारण कसलं फरक पडायला तयार नाही हो. उभा काय का फिरून पाहिजे काय करणार आहे, काय किती सांगायचं साधू सकाळी गोळ्या खाऊन बघा. आपण चाललं तर आता बघितली गोळ्या खाऊन काय बंद आहे त्याची अर्धे घेतली थोडे टाकली घ्या बसा जावा. काय घेणं देणं. पण असं नाही, असं नाही. जे कारण जरे गाजरे ते अशी म्हणे जो आपण तुझी साधू ओळख खावा येऊ ते तिचे चांगल्याला देव सांगून करायचं काय. मग ज्या अडचणीत आहे या अज्ञानात त्याला काय करायचं आहे. आणि कसलं नाही काय तयार नाही, कसलं नाही काय तयार नाही. कान उघडायची, कान उघडायची ऐकायचं आहे करणार काय. तुम्ही ऐका माझे विठोबाचे गुण डोळे तुम्ही ख्याले सुख पहा विठोबाचे मुख. मनात ते धाव घेई राहे विठोबाचे पाय. त्याला पूर्ण समर्पण काय आवाच्या म्हणे. स्वतःच्या मुलाला कापून त्याचं मांस काढून त्या मुलाला भोजन म्हणून भगवंताला वाढलं. त्यांनी पैसे जपले ना, तेवढं कापून देत सर्वस्व देऊन दिलं त्याला. आता कोणा म्हणजे काय आता जेवायला काय हरकत नाही. की पोरगं पण तुमच्या घरात पोरगं काय म्हणजे जेवायला कोण आवडले मी तसं कसं जेवणार. तसंच जेवायला बसणार. काय केलं होतं आता मुलाला तर मारले. आता रोज पोरगी एक पोरगी बघायला तर काय करणार. बाकीचं मांसाचं भोजन तयार केलं. जेवण काय सगळ्या गोष्टी कळते. त्यामुळे हे असला मला मुख्य भाग कसा ठेवला जी अति महत्वाचा आहे आणि आम्हाला आवडतो म्हणजे तू बाजूला ठेवलंय पाठीच्या खूप ठेवून आली ते मला जेवून पिढावायला कोणाला रोज ती बघायला तो कपाटात ठेवून काच. पण असं नाही मला ती भाजी आवडतो कारण ती सगळी असते ना. दहा पिढ्याची 15 पिढी ती सगळी राखी काय त्या राखत ते खायला फिनिक्स बक्षी फिनिक्स राखीतनं पाहिजे कलर बाहेर गेला फिनिक्स बक्षी
या पक्षासारखं तुम्ही आपल्या टकोऱ्यातल्या राख बाजूला काढून मग तुम्हाला प्रयत्न घ्यायचे. हे पिढ्या चालत आलेलं राख आहे ना, ह्याचं कोणाला उंचली नाही उंचली. आणि मग सगळं सांगितलं जे वजन पाहिजे मला काय करायचं, काढून कुठा करायचा सगळा आणि मग ते जेवण तयार ते कोणा होते कुठलं डोक्याचे मुसळार कुठलं आता काय महाराज तुम्ही म्हणताय तसं आणले सगळं भोजन आणलं ठीक आहे, आता आमच्या जेवण कोण करणार, आम्ही एकटं कसं जेवणार, आता कोण जेवायचं, कारण ते स्त्रिया राजा पण नव्हता बाहेर गेलेलो स्वारीवर. माझा घरात दुसरा कडे माणूस नाही, म्हणून त्या काँग्रेस होत आले घरात एक माणूस जेवायला बसा, त्यामुळे मी एकटं कसं जेवणार, म्हणजे घरात मोठं जेवायला पाहिजे, तर कोण एवढे बाजार तर गेले म्हणजे कोण आहे. मग तुमचा बोलला त्याला बोलवा म्हणजे आम्हाला तुझा देव झाला म्हणजे सगळं तुम्हालाच वाटते काय करू, आता कुठला बोलता राहण्या म्हणजे बोलवा. अहो कसं बोलवा, हात मार म्हणजे नसतो चिलिया बाळ म्हणून जेवायला म्हणून फक्त हात मार म्हणजे अशी कुठं तो खेळत असेल ते कुठं जाते म्हणजे माझ्या हातात तोडलाय खेळायला कशाला जाते. हात मार म्हणजे हात मार म्हणजे ना चिलिया बाळा ये म्हणजे परत बस जेवायला. आता बोलायला तर मारलंय काका कुठा केल्यासारखा आणि बोलला तर पळत येते. तर भगवत प्रगट झाले, त्यांनी सांगितलं तू परीक्षेत पास झाली. किती पास होतात असे युग, जे युग असतात ना युग, ते युगात कुठेतरी 4-2 असतात युगामध्ये, पण त्याचे कीर्ती अखंड राहतात, अमर कीर्ती राहते. अशा गोष्टी एका शब्दावर आपण देत आम्ही रावणा कुठे त्याला जाईल पाळलेली, त्यामुळे रावण तिथे जायला असा हा रावण 33 कोटी देवबद्दल करीत असल्यामुळं त्याला सोडवायसाठी भगवंताची प्रार्थना सगळ्या देवांनी केली. क्षीरसागरावरती जाऊन समुद्राच्या काठी त्यांनी प्रार्थना केली, भगवंता आम्हाला काय सोडलं, तुम्हाला काय वाटलं तुम्हीच प्रार्थना करता देवाला, आम्हाला सोडलं बाबा त्यातनं. देव सुद्धा अडचणीत आहे आणि त्याने सुद्धा प्रार्थना केली म्हणजे आम्हाला यातून बाहेर काढली, तुझ्याशिवाय कोण सोडणार नाही. आणि मग सगळ्यांनी विनंती केल्यामुळं, कारण ब्रह्मदेव सुद्धा बदल आहे काय करणार सगळे म्हणजे शेवेला तिथं ब्रह्मदेव सुद्धा स्वतः शेवेला ज्योतिष सांगायचं काम ब्रह्मदेव, काय शेती माहिती ज्ञान द्यायचं, ज्योतिष सांगायचं. आणि मग सगळ्यांनी विनंती केली भगवंताला, भगवान विष्णूला अवतार धारण केल्याशिवाय आमची सुटका होणार नाही. आणि मग त्याने ठरवले बाबा जन्म घेण्याचं ठरवलं. आता जन्म हे ठरवलं, बाकीच्या देवांना त्यांनी त्याच्याबरोबर येण्यासाठी सूचना केल्या किंवा नराच्या रूपानं ज्याच्या ठिकाणी जन्म घेण्यासाठी सांगितले, सगळ्या गोष्टी झाल्या. दशरथाच्या पोटी जन्म घ्यायचा त्या गोष्टी ठरल्या सगळ्या, कारण दशरथाचं पुण्य जितकं मोठं होतं, दशरथाचे पोटे आणि पोटी म्हणून राम माझे पोटे खूप मोठं असा तो पुण्यवान आणि सर्व ह्याच्यात धनुर्धर सगळ्या लढाईमध्ये विजय मिळवणारा असा एक श्रेष्ठ राजा म्हणून दशरथाची गणना केली होती. आणि अशा वेळेला तो पुत्रप्राप्तीसाठी राजा टळमळत होता.
सगळं वैभव होतं पण पुत्र प्राप्ती नव्हती म्हणून राजा तळमळत होता. सगळं ऐश्वर होतं, त्याला कुठल्याही गोष्टीची कमतरता नव्हती, पण पोटी संतान नसल्यामुळे तो दुःखी होता. आणि मग दुःखात माणूस असल्यानंतर त्याला काय तर करावं वाटतं. आता काय करावं वाटतं, काही जणाला टेन्शन द्यायला भ्यायला जाते, एक दोन बातम्या घेऊन बसली. काही जणाला लईच काय मनाची स्थिती बघितली तर झोगारावून जात असते, झोगा खेळत असते, कोण नाटका लावत असते, कोण काय करते, कोण काय करते, काहीतरी छंद का मनाला त्याच्या जरा काहीतरी आराम मिळावा, जरा विसावा मिळावा. राजा दशरथ बेचैन झालाय, त्याला काही कळेल म्हणून तो शिकारीला गेला. वन विहार करायला माणसं कशासाठी जाते, शिकारीसाठी. शिकारीला गेलो जरा एकांत वास वनात फिरून आलं तर बरं वाटते हो म्हणून साठी. आणि खायसाठी शिकार करणारी वेगळी ती वेगळी. आणि हा एक मनाला वेगवेगळा पाव म्हणून शिकारीसाठी गेलेला आहे वनामध्ये. आणि मग गेल्यानंतर त्याला दिवसभर ते काही सापडलं नाही, एकही प्राणी त्याच्या हाती लागला नाही. आणि मग दिवस सगळा गेला, आपल्याला काहीच मिळालं नाही. पण आता दिवस मावळाच्या वेळेला कोणतरी प्राणी येईल त्याच्यासाठी पाणी प्यायसाठी, म्हणून तो वाट बघत बसला. असं तलावाच्या कडेला झाडावर बसलेला आहे. आणि मग अशा वेळी कोणतरी येईल म्हणून वाट बघत बसलेला आहे. पण त्याच वेळेला श्रावण बाळ आपल्या आई वडिलांना काशी यात्रा करण्यासाठी घेऊन चाललेला होता. त्याचा मुक्काम जवळच त्या ठिकाणी झालेला होता आश्रमात. आणि आई वडिलांना पाणी प्यायसाठी तहान लागलेली म्हणून तो पाणी आणण्यासाठी तिथं आलेला आहे. आणि कळशी अशी पाण्यात बुडवून घेत असताना जो बुडबुड आवाज आला. आणि संध्याकाळची वेळ आहे, दिसत नव्हतं जास्त. पाण्याच्या आवाजामुळे राजा दशरथाला वाटतं कोणतरी प्राणी आलेले आहे, त्याचा आवाज येते, तो पाणी पितो. म्हणून त्या आवाजाच्या दिशेने त्याने बाण सोडला, तो श्रावण बाळाला लागला. आणि भगवंताचं नाम चिंतन घेऊन तो त्याचा प्राण सोडला. आणि मग बाण लागल्यानंतर एवढंच तिथे पडला. राजा दशरथ त्याच्या डोळाला त्याची विचारपूस केली आणि मग सांगितलं पाणी तेवढं माझ्या आई वडिलांना घेऊन घ्या. आणि थोड्या वेळानंतर त्याचा प्राण गेला. आता प्राण गेल्यानंतर त्या श्रावण बाळाला घेऊन राजा दशरथ गेले, तर त्या ठिकाणी ठेवलेले. आई वडील आंधळे आहेत, त्याला काही जास्त दिसत नाही, काही दिसत नव्हतं. पाणी घेऊन पुढे ठेवलेलं आहे. आई वडील म्हणतायत तू आम्हाला काय बोलत नाहीस, नुसतं पाणी आणून पुढे ठेवलेलं आहेस, तुला राग आला का आम्ही काम सांगितल्याबद्दल? तरी मग तू बोलायला तयार नाही. म्हणजे आम्ही पाणीच पेरणार नाही तू बोलल्याशिवाय. आणि मग राजा दशरथाला प्रश्न पडला, त्याला वाटतं की आधी पाणी पिऊ द्यावं मग सांगा. पण त्याच्याकडे नाही, तू बोलल्याशिवाय आम्हाला आधी पाणी प्यायला नाही. तू कोण आहेस सांग. श्रावण बाळाला दुसरं कोण आहे, तू आम्हाला का बोलत नाहीस? मग राजा दशरथाने सांगितलं माझ्या हातून तुमचा मुलगा त्या ठिकाणी जीव गेलेला आहे, त्याला बाण लागलेला आहे, सगळं सांगितलं. आता पाणी कसं प्यायचं, आपला मुलगा मेलाय म्हणजे दुःख झालं. आणि राजा दशरथाला त्या आई वडिलांनी शाप दिला त्या ठिकाणी, आम्हाला मरणाच्या वेळी मृत्यूच्या सगळी आमच्या जवळ आमचा मुलगा नाही, तर तुला सुद्धा अशीच गत होईल. तुझ्या मरणाच्या वेळेला तुझ्या जवळ मुलबाळ नसेल, तुझे मुलं तुझ्या जवळ नसतील, असा शाप दिला.
आता शाप दिला पण राजाला आनंद वाटला का नशीब दिलं पण नशीब उठलं नसतील का आपल्याला नशीब दिलं पण मनोबळ होती ती त्याला आनंद झाला आणि मग मूळबाळ होईल संतान होईल याचा त्याला आनंद झाला राजा दशरथाला सगळा विधी केला ते या ठिकाणचाही एकत्रित असा विधी केला त्याला अगदी काढून देण्यात आलं आणि राजा दशरथ त्या ठिकाणून आलेला आहे आता सगळं झालेलं आहे परंतु जी हत्या घडलेली राजेच्या हातून दशरथाच्या त्याला दुःख झालेले आपल्या हातून एक पाप घडलं हत्या घडली आता ह्या हत्येच्या ह्याच्यातून मुक्तता झाली पाहिजे आपली हे पाप मार्जन पाप हे फेडलं पाहिजे आपल्या हातून जो अपराध घडला त्याला कसं फेडायचं याची चिंता करायला लागलेली होती म्हणजे बघा पश्चाताप आपल्या हातून जर एखादी चूक घडली त्याचा पश्चाताप आपण करायला पाहिजे पण कानडे राग असल्यामुळे पश्चातापाला काही विषय नसतो आपल्याला तसंच आपण वाटचाल करतो पण राजा दशरथाने यज्ञ केला हे पाप मार्जन होण्यासाठी आपल्या हातून जी हत्या घडली त्यातून आपलं पाप संपण्यासाठी यज्ञ केला अश्वमेध यज्ञ केला आणि त्यातूनही त्यानं आपल्या पापाचं मार्जन करण्याचा प्रयत्न केला त्याच्यानंतर यज्ञ केला पाप संपलं पण ज्या हत्या घडल्या ही ब्रह्महत्या आणि मग त्या ब्रह्महत्या असल्यामुळं त्या ब्रह्महत्येच्या पापामुळं तिथं दुष्काळ पडला राज्यामध्ये ज्यावेळी शाप लागतो एखाद्या कुटुंबाला त्यावेळी ते लय घासते त्या घराला तसं हा राज्याचा प्रमुख आहे राजा ही हत्या केल्यामुळं सगळ्या राज्यावरती दुष्काळ पडला पाऊस नाही पाणी नाही चारा नाही जनावर ओरडायला लागली त्यांना चारा नाही खायला अन्न नाही अशी वाईट अवस्था झाली आता ही वाईट अवस्था आपल्यामुळे झाली हे राजा दशरथाला वाटलं मग आता काय करायचं तर म्हणजे पाऊस पडण्यासाठी यज्ञ करूया पाऊस पडण्यासाठी कारण प्रजा सुखी असेल तर राजा सुखी मग दुष्काळ निवारण करण्यासाठी पाऊस पडला पाहिजे म्हणून राजांनी यज्ञ आरंभ केला वशिष्ठ मुनींनी सांगितले यज्ञ करा यज्ञ सुरू केला यज्ञ केल्यानंतर पाऊस पडायलाच पाहिजे यज्ञ केल्यानंतर पाऊस पडायलाच पाहिजे यज्ञाचं फळ असते ना पाऊस पडायलाच पाहिजे परंतु देव आणि दानवांचं इतकं टोकाला वैरत्व पोचलेलं होतं की पाऊस कुठून पडणार ढगातून पडणार ढग तयार होणार आणि ढगातून पाऊस पडणार दैत्यांचे गुरु शुक्राचार्य त्यांनी पूर्ण ढग लाडवून धरले पाऊस खाली पडून देत नाही ढग लाडवून आपण कसे एखादा पाण्याचा एखादा खाटा असतो मग पाणी जाऊ द्यायच्या खाली तो घालायला अडवत पाणी तसं त्या शुक्राचार्यांनी त्याच्या विद्येचे सामर्थ्यावर दैत्यांचे गुरु सगळे ढग लाडवून धरले पाऊस एक थेंब सुद्धा पाणी खायचं दिसणार आणि मग बरेच दिवस यज्ञ होऊन सुद्धा पाऊस पडला आणि मग त्याला कळलं राजा दशरथाला की ढग आठवले गेले शुक्राचार्य मग ते जाऊन आपण मुक्त केले पाहिजे ते आठवलेले ढग खाली पृथ्वीवर त्यातलं पाणी पडल्याशिवाय पाऊस पडणार नाही मग
ते ढगातील पाऊस पडण्यासाठी वर जावं लागते, स्वर्गामधून त्यांनी आढळलेले होते. आणि मग शुक्राचार्य बरोबर राजा दशरथाचं त्या ठिकाणी युद्ध सुरू झालं. आता वर जाताना युद्धाला जायचं आहे, त्यावेळेला कैकेयीने हट्ट केला की मलाही तुझ्या बरोबर यायचं आहे. ते म्हणजे खूप मोठी घनघोर लढाई आहे, तू माझ्या बरोबर येऊन काय करते? आणि युद्ध काय बघण्याची गोष्ट नाही, आपण कसं सहलीला जातोय तसं. पण ते हट्ट घेतला आणि राजाबरोबर जाण्याचा त्यानं खूपच आग्रह केला. राजाला राजा कैकेयीचं बोलता येईना. का बोलता येईना राजाला? तर राजा दशरथाला जे 3 पत्नी होत्या, कौशल्य, सुमित्रा आणि कैकेयी. कौशल्य होती ती धर्मपत्नी होती राजा दशरथाची, मुख्य पत्नी, धर्मपत्नी त्याला म्हणायची. मुख्य पत्नी असते तिला धर्मपत्नी होती. सुमित्रा जी होती साध्वी पत्नी, कौशल्य धर्मपत्नी आणि सुमित्रा जी आहे ती साध्वी पत्नी. साध्वीच्या रूपात तिची सेवा खूप झालेली होती आणि ती सेवा करून तिनं स्थान मिळवलेलं होतं, म्हणून ती साध्वी पत्नी सुमित्रा. आणि कैकेयी जी आहे ती अतिशय सुंदर असल्यामुळं सौंदर्य होती. अतिशय सुंदर असल्यामुळं कैकेयीची आवडती पत्नी म्हणून त्याने कैकेयीला स्थान मिळालेलं आहे. आणि मग ती आवडती पत्नी जी मागणं केली दिसते ती आवड जास्त असते, ही एकच आहे पहिल्या पत्नीपेक्षा. त्याच्याला 2 बायका त्याला अनुभव असते. आपल्याला बाहेर पण ऐकीव काय ऐकीव. तसं राजा दशरथाला ती शेवटची 3री पत्नी असल्यामुळं ती जास्त आवडते. आवडते तर बोलून चालत नाही. आणि मग ठीक आहे आपले येते तर बरोबर चालते गेले तो प्रथामध्ये. आता बघा मृत्यू लोकांमध्ये ना अयोध्या रथात बसले तर राजा दशरथ, रथ आहे त्यांचा, रथाला बोलले विसरत राहणार. आता रथ काय हिंदू फिरणार आहे का मृत्यू लोकांमध्ये? आता लढायला कुठे जायचं? स्वर्गामध्ये जायचं. ढग वर आहेत ना, ढग काय खाली कुठीवर आहेत का? लढायला वर जायचं. रथासहित दिले ना बरोबर. मग कल्पना करा, रथ वर घेऊन जायला लढायला स्वर्गामध्ये. काही केलं त्या रथात बसून सगळे गेले ते वर. शुक्राचार्य बरोबर ते लढाई त्या ठिकाणी प्रारंभ झालेली. शुक्राचार्यांनी बाकीच्या सगळ्यांना परास्त केले, कोणाला चाल देत नव्हते. आणि मग घनघोर लढाई त्या ठिकाणी झाली. काही केलं राजा दशरथ आटपत नाही असं दिसल्यानंतर, पराभव होत नाही असं दिसल्यानंतर शुक्राचार्यांनी असा एक बाण सोडला, अचूक असा बाण असा सोडला की त्या रथाचा जो कणा होता त्या कण्याला बाण मारला आणि रथाचा कणा निघून पडावा. तर रथ आपोआपच पडतो आणि पडली. त्याच्यासाठी अचूक टेप धरून तो कण्याला कणाचा आरपार निघून गेला वेगात, वायू वेगे गेल्यासारखं झालं. हे सगळं कैकेयीने पाहिलं. राजा दशरथ थोडं वरून बाण मारतो, त्याला माहितच नाही खाली ती कणा निघून पडलेला. कणा निघून गेल्यानंतर आता हे रथ खाली पडतोय आणि
आणि आपल्या नवऱ्याचं बरं वाईट होते म्हणून कैकेयीनं रथातून उडी खाली मारली आणि तो कणा बाहेर निघायच्या हात स्वतःचा हात असा आरपार घातला त्या रथाच्या दोन्ही चाकामध्ये आणि वर युद्ध चाललंय, बाणावर बाण सोडायचं चाललंय. त्या युद्धामध्ये शुक्राचार्याचा सुद्धा पराभव केला. राजा दशरथाने विजय मिळवला, म्हणजे स्वर्गात जाऊन सुद्धा तिथे विजय मिळवला. आणि सगळं झाल्यानंतर युद्ध थांबल्यानंतर बघते तर मागं कैकेयी कुठे आहे आणि कुठं गेली इकडे बघते तर खाली येते. तू खाली काय करते बघितलं तर इतका मोठा हात सगळा रथातून त्या कार्याच्या ह्याच्यातून चाकामध्ये दोन्ही घाललेले. मग ते परत हात काढला बाहेर. राजा दशरथाला लक्षात आलं जर कैकेयी नसती तर आपल्याला या ठिकाणी पराभव मिळतोय का आपण मरतोय काहीच मोबाईल लागलं नसतं. हिच्यामुळे आपल्याला विजय मिळवला. आपण कैकेयी मिळून जो काय विजय मिळाला ते तुझ्यामुळे विजय मिळाला असं एक आनंद वाटला कैकेयीच्या या कामाचं कौतुक होऊन. आणि मग त्यावेळेला त्यांनी सांगितलं की मी फार आनंदी आहे आज तुझे काम बघू, तर तुला काय मागायची माग. ती जरा हुशार होती. काय काय बाया अडगे असते, काय काय बाया कसे अडगे असते. अडगे कोण हुशार कोण म्हणायचे. जी पतीची मर्जी संपादन करते तिला शहाणी म्हणायचं. शहाणा करून अडगून पतीची मर्जी संपादन करणारी शहाणी, पतीची कृपा मिळवावी ही शहाणी. आणि पतीची अवकृपा जिच्यावर होती ती शहाणी नाही. त्यात द्यायचं पतीची अवकृपा होऊ नये तर ही शहाणी कैकेयी. विचार केला त्यामध्ये बा तुला काय मागायचं ते म्हणजे मी आताच मागत नाही, मग जेव्हा वेळ पडेल तेव्हा मग तेव्हा तुम्ही देणार का. किती मागेल तेवढं दे. किती पाहिजे तुला वर सांग. म्हणजे 1 पाहिजे का 2 पाहिजे किती पाहिजे. मला 3 वर ठेव. तुला पाहिजे तेवढं देतो. म्हणजे तू मागील ते दे. 1 मागितलं 1 देतो, 2 मागितले 2 देतो, तुला 2 मागितले तर 2 देतो वर, काय हरकत नाही. पण ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळी मागणी. त्यानं ते युद्ध जिंकलं. इंद्राणी सरकार वगैरे केला राजा दशरथाला आणि आशीर्वाद दिले की तुम्हाला संतान नाही तर तुम्हाला आशीर्वाद देऊ आम्ही, तुम्हाला संतान व्हावं म्हणून सगळ्यांनी आशीर्वाद दिले. बृहस्पतीला आनंद झाला. बृहस्पती म्हणजे देवांचे गुरु आहेत. बघा तुम्हाला कळलं माणसाचे गुरु आहेत, देवांचे सुद्धा गुरु आहेत. बृहस्पती देवांचे गुरु आहेत आणि शुक्राचार्य हे राक्षसांचे गुरु आहेत, दैत्यांचे गुरु आहेत. म्हणजे गुरुस्थान हे प्रत्येक ठिकाणी देवांचे गुरु आहेत, दैत्यांचे गुरु आहेत. तुम्हाला गुरुच नाही, तुम्हाला गुरु नाही का. एकेकाला 10-15 गुरु. तुमचा गुरु कोणता शब्द हेच काय करत नाही. कोणता मोठा गुरुचा ब्रह्मगुरु. आणि मग राजा दशरथाला सगळ्यांनी आशीर्वाद दिले. बृहस्पतीने आशीर्वाद दिला देवाच्या गुरुने. म्हणजे तुम्ही चिंता करू नका, तुम्हाला संतान होईल खूप. आणि मग काय अडचण नाही, तुम्ही जावा म्हणजे तुमच्या सगळ्या मनोकामना पूर्ण होते. परंतु यज्ञ करावं लागेल. कामिष्टी यज्ञ, पुत्र कामिष्टी. कुठली कामना घेऊन पुत्र कामना घेऊन केलेला यज्ञ म्हणजे पुत्र कामिष्टी यज्ञ म्हणायचं. तो पुत्र कामिष्टी यज्ञ करा. आता तो फोन करणार
कोणालाही जमत नाही ना. काही विधी कशी असते करायला म्हणून करते माणसं. म्हणजे काय मुख्य विधी जे आहेत ते ज्याच्या त्याला ज्याच्या त्याच्याकडूनच ते विधी केले पाहिजे. हे जसे विधीचं महत्व आहे ना यज्ञाच्या, तसं तुमच्या देहाला सुद्धा जो गुरु करायचा तो विधी सुद्धा कोणाच्या बी मुखातून तो उपदेश घेऊन गुरु करून चालत नाही. ते गुरत बसले ते तसले गुरात बसवायचे. आणि गुरुस्थान वेगळं आहे. गुरुस्थान वेगळं आहे. गुरुमुखेच तो मंत्र घ्यावा लागतो, अनुग्रह घ्यावा लागतो. त्याचा मुद्राच काय त्यांना कळत कुणाला गुरु होते कुणाची पाहण कळते. गुरु काय सद्गुरु स्थान वेगळं आहे. गुरु वेगळे आहे, सद्गुरु वेगळे. आणि मग ते बाकी पोरांचं तिकडे फक्त बसवा. आणि मग पुत्रकामेची यज्ञ करायला सांगितलं बृहस्पती. पण हा कुणाकडून करायचा तर त्याचा विधी म्हणजे बाकी कोणाला येणार नाही. विभाटक ऋषी आहेत वनामध्ये आणि ते विभाटक ऋषी जे आहेत ते अखंड नामस्मरण करतात. त्यांची अखंड सेवा असते. मी असं डोळ उडून बघायला कोण आला कोण केलं तर जेवायला वेळ नाही, बसायला वेळ नाही, कुठं बघायला वेळ नाही. असे विभाटक ऋषी काय नाही सरकार नामचिंतन नुसतं. आणि मग काय करायचं ती काय तुला येणार नाही म्हणजे त्याला सुद्धा ती सांगते तो मोठा जरी असला तरी तुझ्याकडे येणार नाही म्हणजे. आता आपण म्हणतोय काय पाहिजे ते महाराज आम्ही देतो. काय पाहिजे तुम्ही सांगा. राजाचं सरकार चालेल नाही तर ते बृहस्पती सांगायचं राजा असलं तर तू काय करतो म्हणजे. मग ते येणार नाही महाराज म्हणजे तुला ही विधी करायला यज्ञाचा. मग त्याचा मुलगा आहे म्हणजे विभाटक ऋषीचा शुक ऋषी शुक. आणि त्या मुलाला त्याच्या मुलाला तू घेऊन ये आणि हा पुत्रकामेची यज्ञ कर म्हणून सांगितलं. मग ह्या कामात म्हटले इथली स्वर्गातली मान तुम्हाला आम्ही मदत करू. इंद्राणी सांगितलं आम्ही तुला मदत करू. मग कशी मदत करू तर तो ऋषीचा जो मुलगा आहे विभाटक ऋषीचा ऋषी शुक तो सुद्धा म्हणजे सदासरी तुला येणार नाही. येणार नाही ते सुद्धा. का ती वर सोडून बाहेर येतच नाही. ती कोण विभाटक ऋषी बी आणि तो ऋषी शुक हा मुलगा ऋषीचा ती वर सोडून बाहेर येत नाही. ती मग त्याला कळत नाही ही माणसं आहे ती का जनावर आहे ती का बारका आहे का मोठा आहे हे सुद्धा कळत नाही त्याला. आता काही कळत नाही ना की माणसं आहे ती काय. आपल्याला कळतं ना की पुरुष आहे ही स्त्री आहे ही मुलगा आहे. आपल्याला कळतं नाही. त्याला काहीच कळत नाही म्हणजे त्यातलं काहीच कळत नाही माणसाला. ती नुसती बघते चित्र बघते जायचं काय कळत नाही का ती बाहेर आली ती वर सोडून. माझा ही कशी येणार आपल्या सगळं बाकीच्या दाराकडे 1000 पाहिजे देऊन आपण आपल्याकडे करू देऊ काय तर 4 तोडं घालू काय तर खाऊ चालू म्हणजे चालत नाही तिथं काय का त्यांनी माणसं बघितली आणि हे असलीच ती माणसं ही मी बघितली. पशु पक्षी एकटी जाणार तिथंच त्याचा कार्यक्रम बाकी कोणाला जरी बघितलं कसा यायचं म्हणजे आणि मदत करू एक 4 देवांगणात अप्सरा पृथ्वीमध्ये पाठवू पूर्ण स्वर्गात. हे जरा सांगितलं आम्ही 4 अप्सरा पाठवतील देवांगणात आणि त्या तुमच्या मध्येला पाठवतो. त्या काय करतील वनामध्ये जातील आणि या ऋषीच्या मुलाला ऋषी शुकाला
त्या ठिकाणी भुलवून तुमच्याबद्दल अनुसरून वनात बाहेर काढून तुमच्या रायवाड्यामध्ये अनुसरून केले आणि ते स्त्रिये दिली एवढं कामाचं त्याला सांगतो. म्हणजे ठाण्याप्रमाणे त्या देवाला 4 अप्सरा खाली पाठवलेले त्या गेल्या विमानात कोणी त्याच्या नमस्कारात उभं ते कुठे दिसत नाही बाहेर. तर ऋषी शृंगाचा बाहेर आलेला होता. त्याने नाच गाणं नृत्य गायन सुरू केलेले आहे. देवाला अप्सराने ते नृत्य सुरू केलेले आहे. त्याला हिवी लक्षात येत नाही कोण बाय आहे त्या नसते त्या अप्सरा आहे त्या हिवीकडे ना काय काळ बघितलेलं नाही ना काय करायचं. त्याने नाचायला सुरू केलं. आता हा जो शृंग ऋषी हा ऋषीचा मुलगा ऋषी शृंग हा मुलगाचा मुलगा आहे म्हणजे हरणाचा मुलगा आहे. हरणाचा मुलगा आहे. त्याच्यामुळं हरणाला कसा आवाज पाहिजे. आता गारुडी ज्यावेळी भोगी वाजतो त्या नागाला कसला आवाज लागेल असेल त्याला कसा आवाज पाहिजे तशीच भोगी वाजवतो ना. आता दुसरं ते चाल लावून त्याला चालेल का त्याला नागीनच गावावं लागणार ना. नागाने नागीनं ते हे करतात. तसं ही हरणाचा मुलगा असल्यामुळं हरणाला कुठला आवाज आवडतो नाद ब्रह्म ती आवाज त्या अप्सरा काढायला लागल्या आणि ते गायन त्या आवाजच की ज्या गायनामुळे हरिण नाचू शकेल. बघा मोर सुद्धा नाचतो. पाऊस पडायला लागल्यानंतर मोर सुद्धा नाचतो. त्याला तसा आवाज किंवा तशी परिस्थिती झाल्यानंतर तो आवाज ऐकल्यानंतर हा तसंच हावभाव करत त्याच्याजवळ गेला. पण ते दिवसभर त्यांनी त्याला इकडे करून इकडे आता ते काय देवाला म्हणजे त्याची शक्ती काय थोडी दिसते बाळा. त्या वृत्ती लोकांच्या बुवा मंडळी जेवढी ताकद नाही किंवा देवाच्याला बाकीच्या जेवढी ताकद नाही त्याच्यापेक्षा ताकद त्या देवांना नसते. त्या देवांना म्हणजे काय साड्या समजू नका. साड्या त्याला हिथं दिसली परत लांब कोसावर दिसते तिथं दिसले का तिकडं दिसत असं त्याला फिरवत काय गेली. आणि बघ पुन्हा संध्याकाळ झाली का गुप्त दिवस पावला गुप्त होते. त्याला गुप्तही होता येते आणि कुठं जाता येते. झालंही वेळा पिसा झाला आणि गुप्त झाल्यावर ग्रुप करायला लागला. ते कुठे गेले काय आला परत आपल्या आश्रमात. आश्रमात येऊन बसला आणि चिंता करू लागला. दुःखी झाला. पण त्या ऋषीने बघितले विभाटक ऋषीने म्हणजे पोरग आज काळजी करणार नाही म्हणजे आज असं दुचूक का बसलं म्हणजे काय बाळा म्हणजे एवढा सोहळा म्हणजे त्याने सांगितलं अहो म्हणला कोण तर साधू आले की अप्सरा आली ही त्याला माहित नाही. त्याला वाटते कोणतं साधू आले भेटायला आश्रमाला महाराजांकडे त्यांच्या ऋषीला. त्यामुळे वडिलांना काय म्हणतोय अहो कोण तर साधू आले तो भेटायला इथं आपल्या आश्रमाला याला. बघ आता दिवसभर मी फिरलो त्याच्याजवळ कसले काय त्याच्या जवळ जाता येणार. बघ कुठं गुप्त झाली त्याचा पत्ता लागला नाही. दिवसभर गुप्त झाली. अरे बाळा त्याला म्हटलं खरं झाले असेल साधू. अरे म्हणजे तो त्याचं पूजन करायचं त्याला आणायचं आश्रमात चहा पाणी करायचं काय फराळ द्यायचा म्हणजे अतिथी देवो भाव त्याच्या आधार तिथे करायला पाहिजे होतं तू. म्हणजे कुठून आम्हाला पळून दररोज म्हणावं काय सापडायलाच तयार नाही ते काय जाऊ दे म्हणजे कोणा जर ते गाठ पडले ना त्याला घेऊन ये त्याच्याजवळ जा. आणि साधू सध्या तू जवळ लाभ ठरला कसं म्हणजे जवळ जायचं त्यांच्या आणि त्याला प्रार्थना करायची चला आमच्या आधार तिथे चहा पाणी घ्या असं करायचं नाही बाळ म्हणजे तू. बरं ठीक आहे म्हणजे उद्या तसं करतो. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते आलेले नृत्य गायन सुरू झालेले
आता वडिलांनी तर सांगितले त्याला आपल्या सरबत घेऊन यायचं, चहा पाणी करायचं, म्हणून त्याच्या जवळ चालला, त्याला आणायचंय. हे जसा जवळ जाईल तसं पुढं ते, जसा जवळ जाईल तसं पुढं ते असं करत 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 कुटुंबाला वडाच्या बाहेर काढतात. वडाच्या बाहेर काढला. वडाच्या बाहेर काढल्यानंतर थोडा राजा दशरथाला सांगितलेलं होतं की ज्यावेळी ह्या शृंग ऋषीला ऋषी शृंगाला ज्यावेळी अप्सरा बाहेर घेऊन येते, तुमच्यापर्यंत पोच झाल्यानंतर तुमच्याकडे एक मोठी कामगिरी. कोणची कामगिरी? तुम्हाला जर लेकरू पाहिजे असेल पोटाला चालता, तर म्हणजे जरी आम्ही अप्सरा पाठवली आणि ह्याला भरवून इथं आणून तुमच्यापाशी सोडला तर ही जास्त वेळ थांबणार नाही, पुढे निघून जायचे असं. मग तटवून ठेवायला ह्याला इथं. आता कसा तटवून ठेवायचा त्याच्यासाठी त्याचं लगीन करावं लागेल. बघा लेकरू वेळेसाठी काय काय करावं लागतं. आणि तुम्ही म्हणजे आम्ही कटाळून गेली महाराज आणि एकाशी तेवढं सांगू नका, बाकीचं काय तुमचं पूजेला असलेलं सांगा, पण लेकरू तेवढी नको आहे. म्हणजे ज्याला झाली त्याला काय वाटते नको आहे ते. आणि एका स्त्रीला संतान नाही पोटी आणि ती दुःख करते आणि ती काय म्हणते, कसलं का असेल असलं तर बरं झालं, मला भाकर घालायला तेवढं आधार झाला असता, कसलं का असेल काय केलं असतं, कष्ट पाणी करून आपल्याला काय जगणूक केली असते. कोण म्हणते ज्याला नाही त्याला ती वाटते, आणि ज्याला हाय त्याला हायटी काढून गेली माणूस म्हणजे काहीतरी घेण्यात एक मायेचा किती मोठा घोटाळा आहे. आता ती राजा दशरथाला संतान नाही इतक्या ओला घड्या करायची पाळलेली. आता हे आलाय ऋषी शृंग, तसा तर अप्सराने आणलाय, पण त्याला सांगितले की थांबणार नाही का, तुझा विधी होऊन तर ती बाबा थांबला पाहिजे, विधी झाल्यावर जाऊ नाही तर तिला काय करू, तर विधीला वेळ जातो. आणि मग ह्याचं लग्न करून टाक. आला म्हणजे लग्न नाही तयारी आधी करून ठेवायची, वेळ नाही म्हणजे मुलगी बघून मुलगी तयार ठेवायची, बघायला सुद्धा वेळ नाही. सगळं विधी वगैरे सगळे पुरोहित तयार ठेवायचे, सगळे मंडप घालून तयार ठेवायचा, वाजतरी सांगून ठेवायची. मग आले काय करू बघा पूर्वी आणायची ते सुद्धा ठरलं. आणि त्याचाच शंतनू राजा जो त्याचा मित्र आहे, त्याची मुलगी शांता नावाची मुलगी होती. आणि त्या मुलीबरोबर या ऋषी शृंगाचं लग्न करा म्हणून सांगितले. आल्या लगेच सगळे तयारीत होते. आणि मग आता ह्याला आणायला लागली ती कशासाठी, राजा दशरथाचा यज्ञ करायसाठी पुत्रकामी. पण वाटत ती येताना त्यांचं राज्य लागते, शंतनू राज्य. आणि ते राजा दशरथाला काय म्हणतोय की आता माझ्याच राज्यावर राहणार का, तुमच्याकडे येणार. मग माझे ह्याच्यावर राज्यावर दुष्काळ पडलाय, पाऊस नाही, पाणी नाही. मग तिथे एक बारका विधी करून येऊ नये त्याला पोहोच. जसं मुख्य कार्यक्रमाला आम्हाला कुठे गेलेले असते, बाकीचे जे दाखवले आमच्या घराला पाय लागू नये, आमच्या घराला पाय लागू नये. तसं ह्या क्षेत्रात राजाला वाटलं आमच्या राज्यावर चाललाय. मग पूर्वी काय पूर्वी देत तुम्हाला, पूर्वीचा कोण काय विषय नाही म्हणला. मला सांगितल्यावर होय का नाही म्हणायचा विषय नाही, देतो का नाही म्हणायचा विषय नाही. बघा सांगितलं आपल्या किती बैठका होते त्या, किती सुपाऱ्या होते त्या, किती नाराजी, किती काय त्याचं सुख दुःख काय वर्णन करता याच्या पलीकडच्या गोष्टी. त्याचा यज्ञ केला, तिथं पाऊस पाडला, थोडा पुढं ते बालक्रम पुढच्या पुढे आल्यानंतर लगेच ठरल्याप्रमाणे ते शांताबरोबर लग्न, मंडप वगैरे तयार होता, वाजत तयार होते, लग्न वगैरे झालं. ज्याच्या हातनं विधी करायचे त्याचा आधी लगीन केलं गेलं. आणि बरं घ्यायचा यज्ञ आता पुन्हा पुत्र काय
यज्ञाला त्या ठिकाणी सुरुवात झाली. आणि हे लग्न ज्यावेळी करायचं ठरलं, मंडप वगैरे दिलेला होता, विभाजक ऋषीला तिथं कळलं की आपलं पोरगं कुठं आहे दिसते ना काय, गेलं म्हणजे तिकडं वाडाया बाहेर गेलं म्हणजे. मग लगीन सुद्धा ठरलेलं, आता मंडप दिलाय म्हणजे काही वेळा लग्न सुद्धा होणार. मग तिथं हे मंडपाच्या ठिकाणी विभाजक ऋषी सुद्धा आले. आपल्या मुलाचं लग्न होते म्हणजे त्यालाही आनंद झाला, त्याने अक्षरा टाकला, आनंदात लग्न केलं. आणि मग राजा दशरथाला सांगितलं, आता तू चिंता करू नको, मी हाय मला दोघं मिळून आता तुझं काही महात्मा. आणि मग त्याने पुत्र कामिष्टी घेतली, त्या ठिकाणी करायचं ठरवलं. आता काही ते महाऋषी आणि त्याला पूर्ण सगळ्या विधीची माहिती आहे. आणि पुत्र कामिष्टी यज्ञ त्या ठिकाणी केला. यज्ञ असा केला की त्या यज्ञातून यज्ञ पुरुष प्रगट झाला. बघा, जसे एखाद्या देवाची भक्ती किती करावी, इतकी करावी की ते देव प्रगट व्हावं, तसं ही यज्ञ इतका फलदायी ठरला की पोचला ते प्रत्येक गोष्ट त्या यज्ञाची, की त्या यज्ञातून यज्ञ पुरुष प्रगट झाला. यज्ञ देवता, यज्ञ पुरुष हा यज्ञ देवता. यज्ञ देवता प्रगट झाल्यानंतर त्या यज्ञ देवते प्रगट झाल्यावर काय करतात, तथास्तु लग्न तुम्ही करून हात वर करून आशीर्वाद म्हणजे काय, तथास्तु म्हणायचं. तथास्तु आशीर्वाद. आता हे आम्ही तथास्तु गो म्हणतो, कारण ना त्याची सेवा असते नसते, ना त्यांचा भाव असतो, ना श्रद्धा असते, ना काय काय कशाला उपासना नाही, बाळ नाही, काय नाही. मग पुरा आहे, चाल हात वर केलं, घ्या 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 कुठे लाव, तुला कुठे लाव, आशीर्वाद आत नसतं ना, अंतकरण नसतं. तसं यज्ञ पुरुष प्रगट झाला. यज्ञ देवतेनं प्रसाद दिला. आता महत्व आलं खरं प्रसादाला. प्रसाद ताक तयार केले गेलं आणि त्या ताकामध्ये तो प्रसाद त्यांनी ठेवला. यज्ञ देवतेला प्रसाद दिला आणि ते गुप्त झाले. प्रसाद दिल्यानंतर आता पुढचं काय असेल ते सगळं माहिती पूर्ण असतात, वैशिष्ट्य मुलीला सगळं माहिती असतात. आणि इकडे ह्या ऋषीला पण सगळी माहिती, वाटत ऋषीला आणि ऋषी श्लोका. आणि त्यांनी सगळ्यांनी विचार केला, वैशिष्ट्य मुलीने विचार केला, आता यज्ञाचा प्रसाद मिळालेला आहे. राजा दशरथा आता वेळ घालवायची नाही, तात्काळ हा प्रसाद राणीला द्यायचा. तिन्ही राणीला देऊ टाकायचा. मग ते भाग करायचे. तीन मिळालेल्या प्रसादाचे 3 भाग केले. तिन्ही भाग केले त्या ठिकाणी. आता भाग करताना कसे करायचे असते, सारखे भाग नसतात. एकच प्रकारचं पेड आहे. जसं त्या प्रसादात नव्हतं, 3 भाग केलेले, ज्येष्ठ, मध्यम आणि कनिष्ठ 3 भाग केले. ज्येष्ठ भाग ज्येष्ठ पत्नीला, ज्येष्ठ भाग कोणाला, ज्येष्ठ पत्नीला. मध्यम भाग दुसऱ्या पत्नीला, 2 नंबर पत्नी, ज्याला ज्येष्ठ पत्नी कौशल्य. त्याच्यानंतर नंतरच्या केलेली सुमित्रा, त्याला मध्यम भाग प्रसादाचा. आणि कनिष्ठ कैकेयी, त्याला कनिष्ठ भाग प्रसादाचा. पिंड पिंड तयार केले. आणि मग तो पिंड देण्यासाठी वशिष्ठांनी सांगितलं, तात्काळ 3 भाग ज्या घरातल्या देऊ टाका. आणि मग दिलेला प्रसाद दिल्या लगेच भक्षण करायचं, वेळ लावायचा नाही. ज्याला म्हणलं काय दिलेला प्रसाद छोटी, काही जण खाली राहते, काही जण मोठं टाकून
विजय बुद्धाच्या कथामध्ये पहिले नवनाथाला गुरु शनाथाचा जन्म कसा झाला. मच्छिंद्रनाथ घरच आलेले होते आणि त्या स्त्रीला मुलबाळ होतं आणि मग मच्छिंद्रनाथांनी आशीर्वाद दिला काय त्याला तुम्हाला पुत्र होईल आणि भस्म दिलाय हे भस्म तेवढा तुम्ही जर नावेतच मध्ये भस्म घ्या त्यात घ्या भस्म तुम्हाला देतोय आणि तुम्ही उपासना करा भस्म खावा तुम्हाला पुत्र होईल. दिला भस्म मच्छिंद्रनाथांनी गेली निघून पुढं. पुन्हा काय झालं आपल्याला माहित आहे. बाकी या बाया लई मोठे ज्ञान आहेत बायांच्या त्याचं सविस्तर वर्णन करायला वेळ नाही आपल्याला. पण काही बाया टकूर फिरवणाऱ्या बाया म्हणून प्रसिद्ध आहेत. त्यांच्यावर दुसरं काय काम नसतं. काय करायचं बाहेर टकूर फिरवायचं. कशी फिरवते कशाच्या वेळा दिलं तर बोलत असते की कसं पाणी आवडते तिथेच त्याला माहिती काय वगैरे जर आवडलं पाहिलं फिरलंच पाहिजे बोलतेस. एवढं हात वेळ त्या बायकांच्या काय ते घेऊन गेले म्हणजे धरणात बसवं सांगितले तुला निश्चित पुत्र होणार. पुढच्या वर्षी मी ज्यावेळी येईन त्यावेळी निश्चित तुला मुलगा काय म्हणे मुलगा होईल पुढच्या वर्षी येऊन तर तुला मुलगा होईल असं बस मुलं होत असेल का असे बोलले मिळतील का असं होत असतं का काय सांगते गोवा लोक मग असंच काही या उशीर करून ठरवणारे एका बाया जे बाळ घालायला इच्छुक असते त्यांना सुद्धा अशी टकोरी फिरवते ती लेखा झाला काही नसेल खाऊन जर आपल्याला खायला लागते देव असतं आपलं त्याला देव देव असतो अमुक असतो तर खायला लागतं आपल्याला ते काय म्हणते नजर लागायचं बाळ खावा सुद्धा मस्त काढायचं नाही असं भूत होऊन गेलं चालेल ते कोणा होणार काय भूतच होणार पुन्हा आणि मारलं घातले कोण आहे तिकडे मोठी वगैरे गेली ती हीच आहे सगळी दुसरी नाही कोण ती खाण्यापिण्यात आलेली ना ती मोठी वेगळीकडे त्या पितृ वेगळीकडे तेच त्यांची गरज आहे तिकडं मग त्याला त्यामध्ये ऐकून टकून खेळायचं होत नाही होत नाही होत नाही म्हणजे चालू त्या टाकू त्याला टाकून ते बसू आणि त्याच्यावर पुन्हा अनेक प्रकारचे माती शेण सर्व ते बसलं जाऊन आणि त्यातूनच कुरुक्षेत्राचा जन्म झाला तिथंच मुलगा तयार झाला राखेतून बाहेर आला म्हणून त्याला कुरुक्षेत्रात असं नाव देण्यात आलं. आणि मग तिथं आता प्रसाद तयार केलेला आहे म्हणजे बघा कुणीत राजा दशरथाला एवढं पुण्य असून सुद्धा गुरुने प्रसाद दिल्याशिवाय पुत्र होऊ शकत नाही. तुम्हाला मला सुद्धा जी काही लेकरं झाली ती सुद्धा प्रसाद कुणाच्या तरी पुण्य आहे म्हणून तुमची पुण्य नसेल तर तुमच्या आईबाची पुण्य असेल कुणाची तरी पुण्य असेल आजोबापाजोबाचे असतील कुणाची तरी पुण्य असेल त्याचा प्रसाद आपल्याला या मुलाबाळांच्या रूपानं मिळालेला असतो पण हे आपल्या लक्षात नसतं. आणि मग हा प्रसाद पडद्याला देऊ टाका म्हणून सांगितलं लगेच गेलेले. आता जाताना तर व्यवस्थित शांत माणसाकडे जावं नाही प्रसाद द्यायला जातात का पहिल्यांदा रागे भावाला जायचं गेले की सगळं ताट घेऊन प्रसादात आणि पहिल्यांदाच कैकेकडे गेले कैके आणि तिला बघितलेलं आहे पण ह्याच्या लक्षात आलं आता लगेच कैकेकडे जाऊन चालत नाही. मग ज्या त्या नंबराप्रमाणे पहिल्यांदा एक नंबरची पत्नी ज्येष्ठ पत्नी तिच्याकडे गेलं पाहिजे नंतर मध्यमारी नंतर काही असा क्रम आहे. पहिल्यांदा कौशल्य गेले कौशल्याला दिलेले प्रसाद
आणि तात्काळ ग्रहण करायला सांगितलेलं आहे. तिथंच लगेच सुमित्रा होती, सुमित्रेला प्रसाद दिलेला आहे, सांगितलेलं आहे ग्रहण करायला. आणि काही शेवटी प्रसाद कोणाला द्यायचा, काही मला शेवटाला कसा प्रसाद द्यायला आलाय म्हणून तिला टकोर हाणलं. आता का म्हणून असं हाणलं टकोर दिसत. बाकीचे जाते ज्येष्ठ आहे, पत्नी कौशल्य ज्येष्ठ आहे, त्यानंतर सुमित्रा आहे आणि शेवट नंबर आहे कैकेयीचा. तेव्हा ते मला पहिल्यांदा प्रसाद द्यायचा, त्यांना कसं गेलं तुम्ही पहिल्यांदा द्यायला, त्या दोघीच्या आधी कुणाला प्रसाद द्यायला पाहिजे, तुम्ही मला द्यायला पाहिजे, त्यांच्याकडे कसं पहिल्यांदा घ्या. आडवं लावणाऱ्या दे आडव्या बाया, तुका म्हणे आयशा बाया, जन्मा एवढी गेल्या वाया. काही इलाज नाही. ते सगळे जे हात टेकतात, त्यांचे हात टेकायला पाहिजे. ते मला नकोच तुमचा प्रसाद मिळवून काय म्हणून मला पोरगी मिळवून मुलगा मिळवून काय म्हणून ऐकून नाही बघा. आणि मलाच नको आहे, मला म्हणून होऊन याचं यांना वाटतंय म्हणून मला मागवतो. रडगाण ह्याच्यात काय अशा रडक्या बाया असतात, रडक्या बाया रडक्या बाया खतोच खत. आता प्रसाद खायला जाईल, वेळ झाली, मला प्रसाद नको राहिला, म्हणजे खापाट घेऊन तशी उभा राहिले, मी खातच नाही. का तर म्हणले ही दिवस कोणामुळे आला, माझ्यामुळे आला, माझ्यामुळे. जर मी तिथे हात घातला नसता, कडा निघून गेला होता, राजा दशरथ राहत नव्हता, काय राहत नव्हतं, घ्या म्हणजे सगळं ती युद्ध जिंकून आणि सगळं जिवंत राहला माझ्यामुळं राजा दशरथ. आणि मला तिथंच बाजू वाटले पहिल्याने काय आलते म्हणजे आता ज्याला तुम्ही प्रसाद दिला की आलते का तिथं लढाई कशी चालू होती, राहत होता काही चिता हे आलते का, कोण सुमित्रा कौशल्या होते का तिथं, नाही मी तिथे मोके काय मला गेली आणि प्रसाद खायला घ्या आधी घेतला, मला आधी ते पाहिजे. कसं कुठून कसे विचार असतात. आणि मग सगळे सांगितलं तसं नाही, ते ज्येष्ठ आहे त्याला पहिल्यांदा द्यायला लागतं, नंतर दुसऱ्या वर्षीला त्याच्या दोन नंबरला त्याला द्यायला लागते. आणि तू शेवट नंबर असल्यामुळं त्याला दे. काय केलं ऐकायला तयार नाही. आणि मग तोपर्यंत त्यानं काय केलं, खायचं नाही म्हणून तिला असं बाहेर असं नाहीच्या ह्याच्यावरती ठेवला, तो प्रसादाचा घास खायचं नाही म्हणून ठेवून टाकला. तोपर्यंत घाट वाट बघत बसली होती की कवा एकदा बाहेरची होती काही. आणि त्या घारीला ही पिंड झडपून न्यायचा होता. कशासाठी न्यायचा होता आणि का न्यायचा होता आणि ती का टपली होती तिच्या पिंडावर प्रसादावर, ह्याचे सुद्धा कारण आहे. की जी घार होती ती नृत्यांगना करणारी अप्सरा होती ब्रह्मदेवाच्या ब्रह्मलोकामध्ये. आणि ती गायन करताना नृत्य करताना, आता गायन आणि नृत्य तालबद्ध असतात. कसं असतं, तालबद्ध. ताल चुकला का सगळं बिघडलं. आणि मग या अप्सरेनं सुवर्चसा नावाची ही अप्सरा आहे, सुवर्चसा. आणि ही अप्सरा नाच गायन करण्याला नृत्य करायला जायच्या अगोदर त्यानं प्राशन केलेलं होतं, मध्य प्राशन केलेलं होतं, म्हणजे दारू केलेली होती. तुम्हाला काय वाटलं, घडीच दारू पिते तसं वाटतं. आणि तिथं ते दारू पिऊन मग आता तिथं नाच होईल का, आता तिथं तोल कसा सांभाळा लागली अशी करायला तोल चालला ना,
तोच चालल्यावरती ब्रह्मदेवाला लक्षात झालं म्हणजे काय तर बिघाड आहे म्हणलं या असं का होणार नाही. तोच चालल्याचं तापामध्ये काय झाले का पिऊन आली म्हणजे पी देते बाहेर काढा म्हणून आणि लगेच त्याने शाप दिला तिथंच जागेवर घार उशीर म्हणजे घार होऊन नुसतं फिरायला लागली तुला भटकन करावं लागेल. अहो म्हणजे मला इथे एवढी मोठी जागा मिळाली बघा. जागा मिळती जागा काय होती ते धुवायचं काम कोणाचं आहे. कपडा उभं घेत फिरायचं. जागा मिळेल उभं घेत फिरायचं काय. मग मला एवढी मोठी जागा मिळाली होती पण माझी चूक झाली होती. मग असं कोणाला मला काय तर उशाप नाही म्हणजे ठीक आहे म्हणजे पुन्हा ज्या वेळेला राम जन्माला येणार आहे भगवंत रामाच्या रूपाने जन्माला येणार आहेत अवतार घेणार आहेत आणि त्यावेळेला राम अवतारामध्ये तुला हे कार्य करायचं आहे. कैकेयी हा प्रसाद ग्रहण करणार नाही ती ठेवेल. तो प्रसाद घेऊन तो जायचा आहे चुचीमध्ये आणि घेऊन अंजलीच्या ओठी टाकायचा आहे. ते कार्य तिला सांगितलं होतं आणि मग त्याप्रमाणे ते बरोबर तोपर्यंत काय केलं गेलं. अहो जोपर्यंत हे घडत नाही गोष्ट तोपर्यंत लाखो चक्रा मारल्या लाखो चक्रा कुठं अयोध्येतील राजा दशरथाच्या राजवाड्या पुढं लाखो चक्रा मारल्या. कशासाठी कवायत होती वाट बघायसाठी लाखो चक्रा मारल्या. आणि तो दिवस नंतर आला आणि मग ते पिंड ठेवता क्षणी तर पुढंच होती ही तयारीतच होती. ठेवलेले ही चोचीत तो प्रसाद ग्रहण केला धरला चोचीमध्ये आणि घेऊन अंजली माता बसलेली होती. तप करत अंजली मातेच्या पोटीमध्ये तो प्रसाद टाकला. आणि मग तिकडं बाकी म्हणायला गेले तू खा पडलेला कुठं आहे तुझा प्रसाद कुठं आहे कुठं आहे कुठं आहे तिथं नाही म्हणजे गेला तुला हरिण घेऊन गेली घर गावाच पोटात दुःख करायला लागले. हातात गेल्यानंतर माणसं दुःख करतात. खायचं दुःख करते का आई बाबा खायचं दुःख करते का नाही करत. शोक कधी नंतर शोक करते. गुरु असेल गुरु सेवा करते का नाही करत. तुम्ही किती चांगली गाणी गुलाबजामुनच करून म्हणजे जेवण काय सगळं आस्था शेळी घेऊन असं बोली तर सोडून बोलणार काय नको. अरे ब्रह्मादी वाट बघत बसतील सेवा कधी मिळावी म्हणून तुम्हाला मिळालेली सेवा सुद्धा करत नाही. हे सगळं दुर्भाग्य काय वाटत. घास घेऊन गेल्यानंतर प्रसाद घेऊन गेल्यानंतर पुन्हा रडायला गेले की आता मला कसं सध्या काय होणार मला मी चुकले ते आम्हाला असे तसे पश्चाताप करायला लागेल. पण त्या ज्येष्ठ राणीच्या होत्या कौशल्याची सुविधा. कौशल्य म्हणजे कोण तर सद्विद्या. कौशल्य म्हणजे सद्विद्या सद्विद्या. सुमित्रा कोण आहे तर सद्बुद्धी आहे. सुमित्रा कोण आहे सद्बुद्धी ती सुमित्रा. आणि कैकेयी आहे ती कुविद्या आहे. कसली विद्या कुविद्या कुबुद्धी कुविद्या असं वाईट विचार डोक्यात असले. आणि मग त्याने समजच होती कारण सद्बुद्धी त्याच्या ठिकाणी सात्विक कोण आहे त्याने विचार केला. म्हणजे लहान आहे चुकल्याशी आता शेवट कुठं आलं ते कोण आहे आपल्या तुझ्यापेक्षा लहान आहे चुकली अशी. मग चुकलेल्याला सांभाळून घेणं आपलं काम आहे. आता तिला खास घेऊन गेली का जाऊ दे आपल्याला थोडा घेऊ सांभाळून घेत काम कोणाला आहे ज्येष्ठ माणसा जर आहे. बाकी त्याला नाही काय कळली तर ना कळू देऊ. शेवट कुठं आलं चुकलाय कोण लहान माफी कोणी करायचे ज्येष्ठांनी म्हणजे ज्येष्ठांनी सांभाळून घ्यायचं आहे.
आपल्या कसं होतं पाहतो ज्येष्ठाला लहानाने सांभाळायला पाहिजे असं त्यामुळं नाही लहान चुकलं आहे त्या दोघीने अर्धा भाग म्हणजे आपल्याचा जीव अर्धा म्हणजे अर्धा भाग करून 2 भागात द्यायचे ते घेण्यात आले आता त्याने प्रसाद ग्रहण केलेला आहे आणि प्रसाद ग्रहण केल्यानंतर आता त्यांच्या पोटी भगवंत अवतार घेणार आहे प्रसाद खाल्ल्यानंतर दोघांना विचारलं जातं नंतर काय विचारलं जातं दिवस गेल्यानंतर ते चोळ्या असतात ना काय 7वीतली चोळी 3ऱ्यातली चोळी 5वीतली चोळी चोळ्या असतात चोळीची काय म्हणजे दोघांना विचारले गुरुनी सांगितलं वशिष्ठ गुरुनी सांगितलं राणींना डोहाळे विचारा राजा दशरथाला सांगितलं काय डोहाळे विचारा ते डोहाळे काय विचारायचं असतं तर त्याला काय वाटतं ते बघून त्या पद्धतीने त्याला इच्छेची पूर्तीदार करायची असते ती इच्छा पूर्ण करायची असते कोण पिढं बघते कोण लागू बघते कोण संरक्षण बघते काही काय आवड असेल विचार जसा असेल राजा दशरथ आणि वशिष्ठ मुनी गेलेले आणि त्या ठिकाणी कौशल्य गेलेले आणि कौशल्याला डोहाळे विचारायला लागले तिच्या पोटी राम जन्माला येणार आहे त्यामुळे कौशल्य राममय झालेली आहे राममय आणि राममय झाल्यामुळं कारण आतले राम बाहेरले राम बाहेर भेटतोय सगळीकडे खाली बाहेर अथवा वरी तिकडे बाहेर तिकडे आहे सगळा राम भरलाय जरी सगळी काही पासे सगळीकडे राम भरलाय आणि राममय अवस्था झाली त्या कौशल्याची त्यामुळं तिला वाईट काही तिथे दिसत नाही ज्या कार्यासाठी बरोबर रामचंद्र आलेले ते आतून आवाज असा यायला लागला विचार असा यायला लागला की देवाची बांधवडी सोडवे सगळ्यांना सुखी करेल कशासाठी अवतार आहे ते सगळं बोलायला लागलेले आणि राजा दशरथाला वाटले की नाही तेच कसं काय बोलायला लागले कुठे दरवर्षी घेऊया मला देवांना बांधवडीतून सोडवायचे वेगळंच बोलायला लागली आणि मग राजा दशरथाला काय समजून काढली गुरुनी वशिष्ठ मुनी ते म्हणले तू काय तसं समजू नको हिला काही झालेलं नाही ते राममय झाल्यामुळे तसं बोलते बाकी काही झालेलं नाही आणि मग तिथून पुढं सुमित्रेकडे गेलेले आणि सुमित्रेला ढोहाळ विचारलं कौशल्याने सांगितलं मी सगळ्यांना सांभाळून घे कौशल्याने काय सांगितलं मी सगळ्यांना सांभाळून घे सुमित्रेनं सांगितलं ढोहाळ विचारल्यानंतर काय तुझं डोहाळे आहे त्यावेळेस सुमित्रा म्हणाली ज्येष्ठांची सेवा मला द्या कुणाची सेवा द्या ज्येष्ठांची सेवा म्हणजे सुमित्रा बोलते बद्दल लक्ष्मण बोलते त्याच्यापुढे ते ज्येष्ठांची सेवा द्या आणि मग कैकेयीकडे गेले आता कैकेयीला ढोहाळ विचारलेला आहे आता बघा इथं फरक तुम्हाला कळायला फरक कौशल्याची बोलली तर राम बोलला सुमित्राची बोलली लक्ष्मण बोलला आता तसं हित होत नाही काही या ठिकाणी ढोहाळ विचारला आता तिथं कोण भरत आली शत्रुघ्न जन्माला येणार आहे पण तिथून तो आवाज येईल तिथून तो आवाज येईल मग तिथं काही बोलायला लागली ते नाही बोलले आता तिथं काय बघा आतमध्ये खेळ आहे तिथं नाही तर ती बोलले तिथं कोण बोलणार आता काही बोलायला लागेल ती काय म्हणते ज्येष्ठांना वनवास काय डोळा बघितले ज्येष्ठांना वनवास आणि माझ्या मुलाला राज्य डोळा बघायला
आता हे शब्द त्या भरक्षेत्र नाही ना, काही शब्द आहे तिला वाटते बघा, माया डोळ्यांनी देव बाजूला टाकून माया बोलायला देव बोलतोय. तुम्ही बोलता देवाला बोलूच देत नाही. देव कुठे हात आहे, आतला आवाज वेगळा आहे आणि तुमचा आवाज बाहेर निघतोय. आवाज कोणाचा बाहेर येतोय? तुमचा. तो कसा आहे? तो साधा नसलेला, विश्वास नसलेला, सात्विक गुण नसलेला असा तो आवाज आहे. तो पाहावे आपण या गावात. मग हे सगळे डोहाळे वगैरे झालेले आणि आता राम जन्माची वेळ येऊन ठेवलेली आहे. आता राम जन्म होणार आहे, प्रभू रामचंद्राचा जन्म होणार आहे. सगळे स्वर्गातील देव देवता सगळे पुष्पवृष्टी घेऊन त्या ठिकाणी तयारी करायची, कधी देव जन्माला येणार आणि सगळे वाट बघत बसलेले. सगळ्यांची वाट डोळे त्या गोष्टीकडे लागलेले. म्हाताऱ्याच्या लय घाई झाली कुठल्या गोष्टी त्या ऐकून येत नाही आणि मागेून लाभ बसत नाही, पुढे येऊन बसत मागेून बसत. आणि मग त्या गोष्टी कशा असते? आता देव जन्माला येणार आहे, सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे, सगळ्या देवदेवतांचं लक्ष लागलेलं आहे. कधी जन्माला येणार भगवान? आणि त्या पद्धतीनं आता किती एक मुख्य गोष्ट आहे ती मी तुम्हाला नाकारण्यासाठी आज तुम्ही काय साजरा करणार आहे? राम जन्म साजरा, बरोबर? तर राम जन्मालाच येत नाही. राम जन्मालाच येत नाही, अजन्म आहे तो. अजन्म आहे, त्याला जन्म घेतच नाही. मग राम जन्म कसा? राम जन्माला येत नाही, राम मरत की नाही? राम नाहीच नाही. तर हे जन्माला येतात त्याचं प्राकट्य असते. देवाचं काय? देव प्रगट होता. आता 3 अवस्था आहेत बाळांनो. सामान्य जन्म, तुमच्या आमची जन्म आहे, ह्याला जन्म घेणं असतं. त्याला काय म्हणतात? बसली बाबा देवा तुमच्या आमचे जे जन्म आहेत ते साधे जन्म आहेत, त्याला जन्म घेणंही म्हणतात नाव. तुमच्या आमचा जन्म झाला, जे संत जन्माला येते तसा तुमच्या सगळ्या जन्म झाला असं नाही, त्याचा अवतार झाला. साधू संत अवतार घेतात. आपल्यासारखी माणसं सामान्य जीव जन्म घेतात, देव जन्म बी घेत नाही, देव अवतार बी घेत नाही. देव प्रगट होता. त्याला अयनी संभव जे जन्म आहेत ना, देव काय असे आपल्यासारखं जन्माला येत नाही. मग ते वेळ चैत्र शुद्ध नवमीची आजच्या दिवसाची ही चांगली मानली जाते. का? त्यावेळेला सगळे ग्रह एका रेषेत, सगळे ग्रह एका रेषेत. म्हणून हा वसंत ऋतू आहे. सगळीकडं नवीन पालव्या फुटायला सुरुवात झाली, सगळं बाहेर येऊन सुरुवात झालेली, नवी आशा असं ते आहे. आणि ह्या मुहूर्तावर भगवंत प्रगट झालेले कौशल्याच्या पुढे उभा राहिले. जन्म काय झाले पुढे उभा राहते, ते प्रगट होऊन उभा राहिले, कौशल्याच्या पुढे उभा राहिले. पण कसे? चतुर्भुज स्वरूपामध्ये. पहिल्यांदा असं 2 हातानं 2 पायानं 2 डोळ्यानं असं नाही. आपल्याला 2 डोळे आहे ना, काय ना 2 एक खायला म्हणून आपण एका फायद्यावर बसतो. 2 एखाद्याला एक झाकायचं, दुसरा दुसऱ्या वेळेला दुसरा, काय वेळेला 2 झाकायचं.
पाहिजे तसं काम. दोन म्हणजे द्वैत. दोन म्हणजे काय? द्वैत. द्वैत निमाले दुजे पण. जेव्हा द्वैत निमालं जातं, अंधार संपतो, त्यावेळेला प्रकाश पडतो. हे तुमच्या आमच्या ठिकाणी द्वैत आहे. म्हणून आपल्या ठिकाणचा राम प्रगट झाला नाही, तसं बसून राहिला. आणि आपल्या ठिकाणी काय प्रगट झालं? रावण प्रगट झाला आपल्या ठिकाणी. आपल्या ठिकाणी राम प्रगट झाला, रावण जास्त वाढला, राक्षसी वृत्ती वाढली. देव प्रगट झालेले स्वतः चतुर्भुज स्वरूपात प्रभू राम उभे राहिलेले कौशल्य मातेच्या पुढं. आणि ते स्वरूप बघितलं. जे स्वरूप बघायला जन्मोजन्मी ऋषी